महाराष्ट्र शासन संचालित जिला उद्योग केंद्र चंद्रपुर द्वारा सुशिक्षित बेरोजगार युवाओं को मुख्यमंत्री रोजगार निर्मित कार्यक्रम CMEGP के माध्यम से स्वरोजगार का अवसर। इस कार्यक्रम के तहत राज्य में युवाओं की रचनात्मकता को बढ़ावा और स्वयं रोजगार के लिए अनुकूल वातावरण दिया गया। इसका लाभ लेने आप महाराष्ट्र के निवासी और 18 से 45 वर्ष की आयु के होना चाहिए। अधिक जानकारी के लिए संपर्क करें जिला उद्योग केंद्र चंद्रपुर। राज्य में प्रचलित मसजोग के सरपंच संतोष देशमुख की हत्या को लेकर मंगलवार को शिवसेना एकनाथ शिंदे पार्टी ने नागपुर में विरोध प्रदर्शन किया। शिवसेना की ओर से इसी तरह का विरोध प्रदर्शन ठाणे और राज्य के अन्य जिलों में भी किया गया। पता चला कि आंदोलन का आदेश पार्टी मुख्यालय से ही दिया गया था। उन्होंने आरोपियों के खिलाफ बोलते हुए मौत की सजा की मांग की। मंगलवार को दोपहर 1 बजे नागपुर में विरोध प्रदर्शन किया गया। इस घटना की आड़ में शिवसेना की एनसीपी कांग्रेस को लुभाने की कोशिश की चर्चा राजनीतिक गलियारों में शुरू हो गई है। इस मामले में लगातार आरोप झेल रहे धनंजय मुंडे ने आज अपने पद से इस्तीफा दे दिया और इसके तुरंत बाद ये विरोध प्रदर्शन शुरू हो गए। दोपहर 1 बजे भगवा झंडे के साथ शिव सैनिक केलकर चौक पर एकत्र होने लगे, जिसमें हजारों की संख्या में शिवसेना के कार्यकर्ताओं और लोगों ने भाग लिया। आज आम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्या 2 दिवसाआधी फोटो व्हायरल झाल्या आणि ज्यामध्ये आपण या 2-2.5 महिन्यापासून ऐकत होतो की त्यांना कशा प्रकारे मारण्यात आलं, कसा त्यांचा जीव घेण्यात आला आणि त्या सगळ्या जेव्हा फोटो बघितल्या तेव्हा एक महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून प्रत्येकाला एक चीड निर्माण झाली आणि शिवसेना नागपूर जिल्ह्यातर्फे आम्ही आज ते आंदोलन जे करतो आहे ते महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची वृत्ती जी आहे यांना पाहून अनेक जे यांच्या वृत्तीचे लोक आहे ते फोफावू नये यासाठी यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे आणि ज्या प्रकारे मरण यातना त्यांना दिलेले आहे अशा नराधमांना जे कोणी त्याच्यामध्ये असतील त्यांचं आम्हाला नावाशी घेणं देणं नाही, त्यांच्या धर्माशी घेणं देणं नाही, पक्षाशी घेणं देणं नाही आहे। त्यांना फाशीसारखी कठोर शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची घटना परत कोणी करण्यासाठी 10 विचार करतील। धनंजय मुंडेंचे नाव समोर येत आहे, त्यांचे सरकारमध्ये ते सध्या आहे, तरी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी तुम्हाला आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सानिध्यामध्ये काम करणारे शिवसैनिक आहोत। अनेक वर्षापासून शिवसेनेचं काम आम्ही या ठिकाणी करतो। आमचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे सांगत होते की तुम्ही सरकारमध्ये असा किंवा सरकारमध्ये नसा, ज्या गोष्टी चूक आहे त्याचा विरोध झाला पाहिजे। आता पोलीस यंत्रणेचा जो भाग आहे तो न्यायालयाचा भाग आहे की त्याच्यामध्ये कोण त्याच्यामध्ये सामील असेल, पण जो कोणी असेल तो मग कुठल्या पक्षाचा असेल, तो आमच्या पक्षाचा असेल, इतर पक्षाचा असेल, जाती धर्माचा असेल, कोणी असेल, त्याला अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व जर असेल असं माहिती होते तर त्यांना सुद्धा या ठिकाणी कठोर शासन झालं पाहिजे या वृत्तीचे आम्ही पाहिजे। हा आपला महाराष्ट्राचा अपमान आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आपण पिक्चर मधून पण त्यांना जे नरक यातना त्या औरंगजेबाने दिला होता त्या पद्धतीचा यातना संतोष देशमुख यांना झालेला आहे। तो एक सरपंच होता आणि भाजपचा बूथ प्रमुख सुद्धा होता। तो कुठलाही कार्यकर्ता असो, कुठल्याही पक्षाचा असो, हे जे यांनी कृत्य केलं आहे याला माफी नाही, याला त्याच पद्धतीने ठेचून मारायला पाहिजे। माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला, खरेदीला वरसीधीने उत्साह नवा आणला। बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला। कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का, और सिटी आहे तर शक्य आहे।